कळवायच्या शेवटी जगाच्या मालकाचा कृपाळूपणा आणि जगाच्या मालकाचा दयाळूपणा सांगितलं. ब्रह्मांड उतरंगी ज्याची इच्छे घरी, या ब्रह्मांडाच्या घडामोडी करणं ज्याच्या हातात आहे ना, असा अधिकार संपन्न देव काय करतो? तो उच्चिष्टे काढी धर्माघरी, तो धर्माच्या दारात उष्ट काढतो. दुसऱ्याच्या नात महाराज म्हणतात, त्याला पाहिलंय का कोणी काढताना? म्हणलं हो, देखीला माये चतुर्भुज स्वभावे, मी पाहिलंय त्याच्या हातात शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, असा अधिकार संपन्न देव. पण काय करतो? वारुती वागवी अर्जुनाची, इतका अधिकार देव काय करतो? तो महाराज तो अर्जुनाची घोडी धुतो. तिसऱ्या चरणात याज्ञिका अर्पिती मंत्राच्या आहुती. महाराज दशग्रंथी ब्राह्मण माझ्यासारखी नाही बरं, लट बैलटन काष्ट सुट अशी नाही. दशग्रंथी ब्राह्मण की महाराजांची जीभ केळीच्या पानासारखी पातळ आणि जिभेचं टोक सुईच्या टोकासारखं टोकदार, की ज्यांनी मंत्र म्हणल्याच्या नंतर अग्नी तयार व्हावा. अग्नी काय इकडं काय विस्तू म्हणते काय विस्तू तयार व्हावा ज्यांनी मंत्र म्हणल्याच्या नंतर, ही ज्यांच्या मंत्रात ताकद आहे ते याज्ञिकी करणारे ब्राह्मण. आमचे ब्राह्मण यज्ञाजवळ गेलो झोपण पण दिसत नाही. झालं जगाच्या मालकाच्या नावानं आहुत्या टाकतात आहुत्या, परंतु तो आतापर्यंत स्वप्नात नाही. स्वप्नात आमच्या भाजण्या आहे ना, किलोची टाळ हातपावर आणलेत, पण अजून स्वप्नात नाही महाराज. आपल्यावर घेतल्यावर खसखस पिकत येईची. विठ्ठला त्याच्या नावाने आहुत्या टाकू टाकू बेजार, पण आजपर्यंत महाराज तो स्वप्नात नाही आले. तो द्रौपदी प्रती भाजी मागे, भाजीचं पान मारण्याकरता द्रौपदीकडे जातो महाराज. हा त्याचा दयाळूपणा, त्याचा कृपाळूपणा. शेवटच्या चरणात मूर्ती दादा सांगतात, निवृत्ती दैवाचं पूर्ण मनोरथ. महाराज म्हणतात, ज्याच्या नावानं पांडव कृतार्थ झाले असा स्वस्वरूप स्थितीतला देव. झालं कीर्तन, ठळक बातमी संपली. जागणाऱ्यानं जागा आणि झोपणारे काय मला विचारून झोपणार आहेत एवढ्याला. अभंग 4 चरणाचा आहे. सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वाक्याचं आद्य कर्तव्य आहे. या नियमानं महाराज पुण्यभूमी पावन क्षेत्र देवापूर, बरोबर, देवापूर या गावामध्ये चालू असलेला पंचदिनी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. तसं या दिवसाला आम्हाला कोणीच विचारली नाही. हा तुम्ही हे म्हणले, तुम्ही येताना मी आलोच. गोड असं आयोजन नियोजन ज्यांनी केलं, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचं योग मला आला. आता तसं मी सारे दर्शन करीत बसणार नाही बरं. तुम्ही म्हणताना दर्शनाचं योग आलं, हे ना आपलं दर्शनच घेतलं नाही. आता मला कंबर राहीन की एवढ्याच दर्शन घेतलं. विचार पाहण्याचा योग, तुमच्या भेटीचा योग मला माझ्या जीवनामध्ये ज्यांच्यामुळे प्राप्त झाला. आमच्या भागाचं भूषण नाही म्हणता यायचं रामेश्वर महाराज स्वपन करा. तुम्ही असं पुढे या दोघं विठाला. आमच्या भागाचं भूषण नाही म्हणता यायचं. या महाराष्ट्रानं, या मराठवाड्यानं बाबा, या भारत देशाला कितीतरी कलाकार दिले असते. आणि त्या मराठवाड्यातल्या बीड जिल्हा ना, तो मापलाच यायचे नाही इतके कलाकार आपल्या महाराष्ट्राला. हे तुम्हाला मान्य. आपल्या भागाचं भूषण नाही म्हणता यायचं, बीड जिल्ह्याचं भूषण नाही. आणि महाराष्ट्राचं सुद्धा भूषण नाही. कारण आता तुम्ही तेलंगणात आले म्हणजे स्टेट चेंज झालं ना बाबा, तरी महाराष्ट्राचं भूषण नाही म्हणता. भारत भूषण मला म्हणून वाटत नाही. मग काय म्हणावं आता? मला वारकरी संप्रदायाचं भूषण. आता मी त्याला आडी तुरी करतो बरं का बाबा तुझीतला आमच्या, कारण ते ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघ. त्याचं वाजवून ऐकल्याच्या नंतर मारत असं सराईन लावलेलं जरी कीर्तन करा असलं ना, तेवढी ते तन 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 नाचलं. विठ्ठला या
माता मावल्या त्या पोराच्या तोंडातून शेमून नाकातून शेमून तोंडात जाते त्याला 10-5 माशा भोंगाच्या ते सकाळी त्याची 1 नंबर 2 नंबर सगळा त्याचा झालेला असतो सगळं मातीन भरते तरी पाहुणे आले ही काय म्हणते आराम वाघ घासला वाघ असतो आता असला मा ह्यो वाघ आहे नाही का आमच्या भागाचं भूषण महाराष्ट्राचं भूषण युवा कीर्तनकार रामेश्वर महाराज पेडगे गुरुबंधूच ते आवाजाची उत्तम तोपच म्हणावं लागेल ना महाराज नाही का इतकं हे गाणं सोपं आहे का गाणं सोपं नाही महाराज गाणं तुम्हाला सोपं वाटलं ना सोपं नाही महाराज या कसं तुम्ही म्हणता मग आम्हाला करायला लावता का तुम्हाला करायला नाही लावणार मला तितकं वेळ पण नाही गोड असा आवाज रामेश्वर महाराज पेडगे द्यावे तेवढे धन्यवाद थोडे या गावात खरं तर येण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली आता ते म्हणजे माझं नावही घेऊन आता लग्नात बायकोला नाव घ्यावं लागत मग कीर्तन करायला काय लय अवघड होय एक कथा आठवली मला छोटीशी त्या व्यक्तीचं नाव घेण्याच्या अगोदर त्या कथेचं विश्लेषण करू एक दिवशी सर्व वानर दगड आहे का दगड तर मंडळी हे दगड त्या समुद्रात टाकून सेतू बांधण्याचं काम बाबा चालू सेतू बांधण्याचं मान हाडीचा मी काही पैसे नाही घेणार तुमच्या महाराज सेतू बांधणीचं काम चालू होतं आणि प्रत्येक वानर त्या पाण्यात दगड टाकीत होता आणि तो दगड तरत होता विचारा दगड तरत होता महाराज सगळ्या वानर आहे ना सगळ्या त्या रामप्रभूच्या पॅनल मध्ये म्हणायला हरकत नाही निवडणूक आली ना त्यांच्या पॅनल मध्ये सगळेच वानर दगड टाकीत होते प्रभू एका दगडावर बसले म्हणले अरे हे वानर जर दगड टाकली तर ते आपण टाकलं कोण नाही टाकणार आता आता मी गुरु आता गुरुचं जर दर्शन घ्यायला लागले तर शिष्याला काय लय अडचण शिष्याचं जर घ्यायला लागले तर गुरुला काय अडचण आहे का जास्त नाही गुरुचं घेणारच मला प्रभूच्या रामचंद्राने दगड उच्चारला पाण्यात टाकलं बरोबर लक्ष देऊन आहे का कीर्तन काय गरज करणार आहे आणि तेवढंच उरलंय माझ्याकडे नाही का पण तुम्हाला बरं वाटेल असं सांगणार नाही ते तुमचं बरं होईना असं सांग मी त्याला रामचंद्र प्रभूंनी दगड उचलला पाण्यात टाकला दगड टाकला का नाही महाराज दगड बुडला दुसरा उचलला तिसरा उचलला 4 5 6 7 8 दगड झाले मला 8 दगड झाले प्रभू रामचंद्राला दगड बुडले त्याच वाईट नाही वाटलं एखादा लहान पोरगा आई तुम्ही सगळ्या माता मावल्या एखादं लेकरू पाहिले होते त्याला लागले होते रडत नाही ते पहिलं पाहतो मला कोणा पाहिलंय का ते पाहिलं कारण तुम्ही त्याला तर ती उडायला सुरू करतो बरोबर ना तसं रामचंद्र प्रभू म्हणले आपले दगड बुडले याचं दुःख नाही पण आपल्याला कोणा पाहिलंय का आता हे जर आपल्याला कोणी पाहिलं तर याचेच दगड बुडणार आपण दुसऱ्या पक्षात चला नाही का मला ते दगड बुडले यांनी पाहिलं माग महाराज ह्यो शेपटीवाला हजरच ना कोण हनुमंतराया तू कधी आला म्हणले पहिल्याच दगडाला पहिल्याच कीर्तनाला आलो म्हणले मी तुमच्या म्हणले अरे बाबा एक मला प्रश्न पडलाय म्हणले तू त्याचं उत्तर देशील का आता बुद्धिमत्ता वरिष्ठ महाराज बुद्धीची देवता आहे हनुमंतराय सांगितलं प्रभू मला देता आलं ते देईन तुमच्या पुढे शहाणपणा करणार नाही मला सांगितलं म्हणजे असा प्रश्न आहे हे दगड आहे ना तुम्ही टाकली तर तरते रे हनुमंतराया विठाला विठाला तुम्ही दगड टाकले तर तरते रे आणि मी दगड टाकले तर तरत नाही बुडतात लाख रुपयाचं नाही तर अब्जावधी रुपये दिले तरी हे उत्तर मला विकत घेता येणार नाही हनुमंतरायांनी उत्तर दिलं रामचंद्र प्रभूंनी विचारलं अरे तुम्ही दगड टाकले तर तरते आणि मी दगड टाकले तर बुडते रामेश्वर दादा म्हणले याचं कारण काय मला हनुमंतरायांनी कोमल अंत करताना बाबा उत्तर दिलं म्हणले प्रभू अरे ज्याला उचलून तू हृदयाजवळ घेतलं
तो तरला आणि ज्याला टाकून दिलं तो बुडलाच ना महाराज. तसं आमच्या सोपन दादाला त्या रामप्रभूनं उचललंय महाराज. आणि आपल्याला कधी उचलणार आहे त्याची वाट आपण पाहिजे. विठाला खेळण्या कुदण्याच्या वयामध्ये 4-5 माणसं हाताला घेऊन अख्खं गाव हाताला घेऊन राम मंदिर बांधलं. ती मला काय म्हणले बाबा काय नाही मंदिर छोटं बांधले बाबा. ते म्हणजे मंदिर छोटं बांधले. म्हणले अरे बाबा मंदिर पण छोटं बांधले पण देव मोठा आणला ना विठाला. मोठा अंतकरण करून एक व्यक्ती इथं उपस्थित आहे. अरे भक्त पारायण नारायण महाराज. एका कीर्तनकाराला दुसऱ्या कीर्तनकाराकडे पाहिलं दहा भरलेले पाय लावणीच वाटेल. आता इथे 2 वाजेल नाही एकमेकाकडे येणंच पाहिलं असतं ना तुम्हाला नंतर सांग. माझी मी यांना नाव नाही ठेवत मी बी वाजवणारच काही काम नाही पप्पा पाहिजे. पण एका कलाकाराला दुसऱ्या कलाकडे पाहिलं घ्यायचं दहा भरलेलं पाहिजे बैलच बघ माझी झाडी चोक नाही इथे गाडी माझी झाडी दहा भरलेल्या बायला पाहतो. पण महाराज हे व्यक्तिमत्व आज इतकं मोठं अंतकरण करून माझ्या समोर बसले. खर तर हे खरं वारकरी संप्रदायाचं महाराज. वारकरी संप्रदायाचं हे खरं वैभव आहे. त्याला म्हणलं सकाळी विषय झाला म्हणलं तुम्ही थांबा ना आजच्या दिवस. ते म्हणले नाही का 2 वाजता गाडी. म्हणलं आपण अर्धा करू. अरे कीर्तन तुमचं पाकिटावर ध्यान बाबा त्याला कीर्तन ऐकलं नाही आतापर्यंत. अंतर लांब आहे दोघांच्या गावाचं. त्यांनी माझं कीर्तन ऐकलं नाही परवा आतापर्यंत. आणि मी त्यांचं कीर्तन ऐकलं. म्हणलं तासभर तुम्ही करा तासभर मी करू. एकमेकाला हे सगळे हसायला लागले म्हणजे तुम्ही पाकिटाचं. आता मी दिसत असलो वरून म्हणजे मी दिसतो चांगला दिसतो मी आहे मी तसा. आता मी गेले विचारा विचारा लाख मोलाची संस्कृती बाबाला धन्यवाद. लाख मोलाची संस्कृती महाराज. संस्कृती लावणार नाही पाहिजे. आणि याला बोलत नाही बरं का. आमचा माणूस चांगला आहे पारमार्थिक वारकरी महाराज. एकदा मी जर भडा बोललो त्याने 4 दिवस पुढे गेलो विचार म्हणा तोंड महाराज तेव्हापासून मी दिल्या तरी सुखी राहतो. यांना काय गोड संस्कृती वाचते माणूस जितकी द्यावे. मी सकाळी एक वाक्य वापरलो पण हे रस्त्याने आल्याच्या नंतर तुमच्या रस्त्याला नाव ठेवत नाही. गाळ्याला जाती योग्य शब्द तुम्हीच बघा नाही का. तुमच्या रस्त्याला नाव ठेवत नाही. पण या रस्त्याने मी आलो ना तर या रस्त्याने येत असताना या रस्त्याने मी इथं आलोय ना त्या रस्त्याने आल्याच्या नंतर मला असा माणूस इथं भेटणं माझी साक्षात दिवस भेट नाही. आता महाराज कीर्तनकाराचा नवरा खरं जर कोणा संस्कृती वाजणार आहे बरं का माता भाऊ पुरुष मंडळ. नवरा कीर्तनकाराचा कोणा असन तो वाजणार आहे कारण ते सगळं मंगळसूत्र ते त्याच्याकडे असते. पण महाराज बायकोचा भाऊ जर कोण असन तर सृष्टी मला महाराज बायकोच्या भावाला काही म्हणू द्या बाई लावणी त्याची म्हणजे हालतच असते. आपण जर इकडे आले तर त्याच्यात सोने पिवळं होईल नाही का. मंडप आहे आपलंच आहे का नाही
बरे तिकडे घ्यायला काय होतो मी केलंय हे का असं तुकाराम महाराजासारखं विनय करी महाराज काय ते ऊर्जा वाढते तुम्हाला बाबा धन्यवाद मग वागतो बघा ना तिकडे कसं ना तुम्हाला दोन वास गुणवान महाराज जोरदार सगळ्या ठिकाणी हजेरी नाही तर जोरदार नुसते गटवायलाच महाराज एवढंच काम पण इतकं गोड पोरगा महाराज हा एकदम हे सगळे मला वाटतं परिसरातले मंत्र आहे हा कार्यक्रमाचे गावचे मंत्र महाराज तुम्हालाही धन्यवाद या वयात तुम्ही हे करता म्हणजे तुमची पाय धुवून येणार नाही संख्येनं सर्व तरुण मंडळ उपस्थित हे आपलंच काम आहे महाराज एक गोष्ट छोटी सांगू का थोडी मारणी घे थोडी मारणी रामेश्वर दादा एक छोटी मारणी गोष्ट सांगतो आपल्या आजीनं जर आपल्याला ग्लास भरून मागितला तर तिला पटकन जातो का त्या नातानं गिलास भरून मागितलं पटकन जातो मात्र म्हणलं तुम्हाला मग शपथ मरत नाही सांगा खरं बोल आजीला लवकर जात नाही महाराज त्या नातवाला गिलास लवकर जातो खरं सांगा कुणाला जाते आज्यानं जर काही मागितलं ना महाराज तर त्याला 2-4 आवाज द्यावं लागते तेव्हा ते त्याला ती वस्तू मिळते त्याचं पान पोळा असेल नाही तर काय असेल बिड्याचा काटा असेल पण महाराज या मुलानं या तरुण मुलानं जर एखादी गोष्ट मागितली सुटी त्याला तो अगदी गतीने मिळते मग मला काय म्हणायचं बरं इथं आल्याच्यानंतर ह्या माता मावले ह्या वयस्कर माणसं ही कीर्तन ऐकते हो पण यांचं घरी चलत नाही यांचं घरी चलत नाही ना यांना जर पाण्याचा गिल्लास पाणपुडा जर टायमावर भेटत नाही तर यांनी हा कीर्तनातला विचार घेतलाय पण यांचा विचार घरी ऐकून पण हा विषय ना हा विषय आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला पाय पडून विनंती तिथं कीर्तन असेल मला सांगितलं हे पोरं चांगले म्हणले बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम जितक्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल जा तुमच्या लग्नाला अडचण येणार नाही ही मी गॅरंटी देतो विठ्ठल हिरा सापडा होता हा माणूस या सत्याला सापडला काय म्हणायचं काय पांडुरंगाचा नाव कर जितके द्यावे तितके धन्यवाद थोडे किती गोड आवाज ते मला म्हणले मी शिकलो नाही म्हणलं ते मला सांग मला काय सांगायचं मी शिकले मला कळतच ना महाराज हा मी लांबून जरी पाहिलं तरी ओळखीतो माणूस कसा आहे चांगला आहे का वाईट इतक्या जवळ बसलं ओळखीणार नाही नाही का ओळखीनच ना मला त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे त्यांना विनंती करीन मी जर कधी आग्रह केला तर महाराज आमच्या विनंतीला मान देऊ आमच्या तिकडे या नाही कलाकार बरेच भेटले मला पण उखळात मुंडके घालणारे उखळात मुंडकं घातल्यावर काय होतं बाबा आणि ते घातल्यावर दादा त्यांनी मला सांगितलं म्हणले मी जरा गायला गाणं मला आवडतं म्हणले माझी जरा आंतरिक त्यांच्या आजीचं दुखतंय त्यांनी मला सांगितलं म्हणजे मला नाही हा विनोदाचा भाग नाही त्यांनी माझ्याजवळ सकाळी येऊन सांगले म्हणजे मला गाण्याची आवड आहे पण आता आजीचं दुखत असल्यामुळं मला गाऊ वाटत नाही म्हणलं महाराज आजीला कधी काय होईल आणि मलाही कधी काय होईल याचं सांगता येत नाही पण भजनात जर तुम्ही रंगलात ना मी आईची शपथ घेऊन सांगतो माऊली ज्ञानोबाची शपथ घेऊन सांगतो 10-5 वर्ष त्या म्हातारीचं आयुष्य वाढल्याशिवाय पैसे द्यायचे काय लावले तुम्ही शिकायचे आता तुमचं बहुमत आहे 50% आहे तुम्हाला आहे तरी जाऊ नका सगळीकडे पुढं 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 राहतं इथं काय तुम्हाला मर्यादा आली का मी ठरवलं म्हणजे साड्याचं हीच केलं तो आमचं नाव गाव घेतो तुमच्या बायकाने घेतलं असं ना मला तुमचं नाव आता कोणतं सगळं 17 दिवसात
बाबा तुम्हाला काय सांगू आता मला राहतच नाही विठाला गेलो एका गावात कीर्तन माझं काल्याचं कीर्तन आणि जागराचं कीर्तन रात्री कीर्तन सकाळी कीर्तन कीर्तन एका गलीत अशी गर्दी दिसली मला आणि यांची गर्दी काही असू नसू गर्दीच राहते मला आणि यायला जर म्हणलं ना तिकडे जाऊ नको ते मुदाम जाते तिकडे जाऊ नकोच करून म्हणलं म्हणून जाणार तिकडे जाते आता लाईन दिसली मला गर्दी दिसली त्या गर्दीत मी म्हणलं काय चाललंय इकडं काय नाही म्हणले आज सकाळी तिचं असं म्हणलं ना म्हणजे अशी निष्ठावून पतिव्रता इथं राहते म्हणे तिचं दर्शन जर घेतलं 10-11 दिवसात आयुष्य वाढत मी म्हणलं मी 2 काय घेईन 2 दिवस ती बाई शेजारची म्हणजे तुम्हाला काय करते बाई होणं चांगलं होती तिचं आयुष्य वाढत मग कपडे चांगले घेते चांगली दिसते तुम्हाला चांगले घेते म्हणलं तिचं 10-20 वर्ष नाही 10-20 दिवस आयुष्य वाढव मी घेतो म्हणलं दर्शन मी गेलो दर्शन घ्यायला महाराज म्हणलो कसं तर हा हे बाजूचा तिथे गेलो दर्शन घ्यायला लागलो बाई नका महाराज तुम्ही कशाला येऊ दे म्हणलं दर्शनात तुम्ही अधिकारी बाई सगळ्या तिला अख्ख्या गाव तिचं दर्शन घेतलं बरं सगळ्या माहिती मग बसलो मी दर्शन घेतलं म्हणले महाराज काय परिचय दुसरी बाई म्हणली काल्याची कीर्तन लय हशी ते कीर्तन ऐकलं गेल्या वर्षी ती म्हणे मग मी म्हणलं हो जागर आलाय माझ्याकडे बाई तुम्ही आले तर चहा घेऊन आता चहा नाही म्हणते मग चहा घ्या तिनं चहा टाकला महाराज चहा घेऊन आली मग चहा प्यायला गप्पा आता मी बोलतात माणूस म्हणलं बाई पोरं कुठे ते पुण्याला राहते पोरी कुठे पोरीचे लग्न झाले त्याच्या घरी बाई सासू सासरे नाही ना ते मागच्या घरात राहते आमचा भाऊ त्यांचा आमचा देर मोठा देर पाहतो म्हणलं बाई मालक ते मेल्याचं मग 15 वर्ष झालं जमत नाही आता आता गावीचं दर्शन घेते करून हे पतिव्रत आहे मालकाचाच पत्ता नाही विठाला नाव तुमच्या माता मावले घेते महाराज एखाद्याचं जर नाव लावून गेलं असं सगळ्यांची नावं घेतली असं गृहीत धरतो आणि मारून जातो ब्रह्मांड उतरून घ्यायची इच्छे काही महाराज म्हणले त्या ब्रह्मांडाच्या घडामोडी करून त्याच्या हातात आहे हा तू जगाचा मालक त्या ब्रह्मांड शब्दाची व्याख्या चांगले नाही आली बाबा पराशरायस पावनी व्यासायस स्थितज्ञान शुभेसा स्थितपण तोही थकितता पराशरासारखे ऋषी त्यांच्या पोटी व्यास जन्माला आली परव हे जगातलं सर्व ज्ञान व्यासांच्या मुखातलं रुष्टे आणि त्याच व्यासांच्या आणि वटिका मातेच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला ते मुनिश्री सुखाचार्य 4 ब्रह्म आहेत त्याच्यापैकी एक अगदी कृपाळू अंतकरण त्यांचं आणि होतीच कृपाळू त्यांनी मोक्षाचा मार्ग सांगितला असं सांगितलं याला मुंगे येते मोक्षाचा मार्ग सांगता आला महाराज परंतु याला सुद्धा ब्रह्मांडाची व्याख्या ती गायला सुद्धा सांगता आली या ती गायला सांगता आली मी आमच्या गावात बोलू लागलो एक एअरपोर्ट उठलं म्हणलं मी ब्रह्मांडाचं शेवटचं लोक सापडतो मी हे कसं शक्य अरे म्हणलं येड्या पाणी पाऊस यायला थंडीची असते पोतडे घेऊन झोप येड्या काय करतो म्हणलं तुम्हाला काय द्यायचं काही काही लोक फुकट करून शेली बरोबर नाही का आता उंटाच्या मागे येऊन पाणी चालू उठ करतो तुम्हाला त्या उंटाच्या पाठी येऊन पाणी चालू पाठी आणि शेळी म्हणते मला आळपणी देते आता शेळी म्हणते मला आळपणी देते आळपणी काय देत तुम्हाला पिलू पिऊ नये म्हणून कोण राहिलेली आता उठ जर व्हायला लागला तर शेळी राहील त्यामध्ये मूर्खपणाचं लक्षण आहे ना तसं महाराज या व्यासांना या शुकाचार्यांना यांना जर पण म्हणण्याची व्याख्या सांगता नाही आली तर तिला हा महाराज काय सांगणार आहे विठाल त्याला ऐकलंच नाही महाराज त्याला सकाळ भाकरी बांधल्या आणि ब्रह्मांडाचं शेवटचे टोक पाहायला गेला आता महाराज आकाश जिथे टेकलंय का त्याला क्षितिज म्हणायचं मला गुरुजींनी शाळेत सांगितलं जिथे आकाश टिकलेलं दिसतंय ना त्याला क्षितिज म्हणायचं ते आकाश नसतं ते क्षितिज असतं पण महाराज याला कोण सांगणार शाळातच नव्हतं गेलं ना त्यानं स्वतः भाकरी बांधल्या आणि ते त्या माळाकडे निघलं ज्या माळावर आकाश टिकलेलं होतं सिस्टीमवाली तिकडे गेलं महाराज आता आकाश त्याचा म्याव नाही होय हे तिथं जड तिकडच्या माळावर
ह्यो पुढच्या माळावर, ते आकाश त्याच्या पुढच्या माळावर, ते पुढच्या माळावर आकाश त्याच्या पुढच्या, याच्या जवळच्या भाकरी गेल्या संपल्या. 7-8 दिवस झाले ना, भाकरी संपले, यात तहान लागले. एक झरा वाहत होता, झऱ्याला पाणी प्यायला थांबला. ते पाणी पित असताना तिथे एक 70 भाई आला शेपुडे घेऊन शेळ्या, ती शेळ्या चालत होता मला. यानं त्याला विचारलं, म्हणले 70 बाबू, म्हणजे काय म्हणले, अरे हे ब्रह्मांडाचं शेवटचे टोक मला कधी सापडलं, ते वय तर गेलं होतं बाकड्या. ते म्हणला तू मेले हो. म्हणलं मी मेले होतो. अरे मला मग आयुष्य गेले शेळ्या वळता वळता, मला अजून काही मिळ लागला ना. ते डोंगर कोणचं कडे, आणि तो म्हणतो ब्रह्मांडाचं शेवटचे टोक मला सापडायचं. अरे असं पैसे चालून पुढे जमत असते. एक विमानात बसणार फुकीर होतं पैशावाला होतं का मला. अगं महाराज हे ग्रामीण मध्ये नाही कळले काय अडचण नाही, पण डायरेक्ट शेवटची टोकच पाहू म्हणजे म्हणलं कसं रे. पैसा आहे विमानात जाऊ. त्यानं विमानाची टाकी पेट्रोलनं फुल केली. माझ्याकडे आला, मला म्हणलं चला ना तुम्ही. मी नको तूच काळ होती. तू जर तिकडे फुकला मी याला तिकडे तर तू तेरीचं कीर्तन करायला लागेल ना आपण. हलक्या का भारी चोपणला का हलक्या का भारी का देशी का विदेशी कोणती तरी विमान बसला. आता विमान तर मी चित्रातच पाहिलं बरं का. मी शपथ घेऊन सांगतो, मी आज विमान मध्ये खरोखर पाहिलंच नाही. तुमची कृपा झाली तर पाहिजे लवकर. विठाला भारी कोणत्या तरी कंपनीचं विमान घेतलं, त्या चालू सांगितलं इथं तिथं थांबायचं नाही. डायरेक्ट आकाशाचं शेवटचं टोक पाहायचं. महाराज ते वर गेलं, ते विमान वरच जळालं, त्याचं पेट्रोल वरच संपलं, आणि त्याचा फुकटा बी खाली आला नाही. त्याचा फुकटा सुद्धा खाली आला नाही. महाराज याला ब्रह्मांडाचं शेवटचं टोक सापडलं नाही. एक म्हणला महाराज तुला बेरुंदी नाही कळली, वरचं टोक नाही कळलं, खालचं टोक सापडलं. मी लोक चेक केलं, म्हणला बोर घ्यायचा. बोर म्हणलं कसा बोर घ्यायचा, असा बोर घ्यायचा, असा बोर घ्यायचा, असा बोर घ्यायचा. पातळातले लोक म्हणले बस ना आमच्याकडे येतात का असा बोर. महाराज यांना काय केलं, अख्ख्या महाराष्ट्रातले पाईप त्याच्यात टाकले. महाराष्ट्रात काही विदेशातून काही दुसऱ्या स्टेट मधून आणली, महाराष्ट्रातले संपले तेलंगणातून कर्नाटकातून आणले महाराज, त्याच्यात टाकतो. आता हे पाईप टाकू टाकू ते बेगा झाला महाराज. पण महाराज मशीनच चालना. आता ते मशीनच चालना. ते माझ्याकडे आला एक जण, मला अरे महाराज काही म्हणा सगळे प्रयत्न करून पाहिले, पण आता त्या पातळाच्या लोकांचा आवाज काही येत होती. ते तू काय कर, तू आणि तुपला त्याच्यात उडी हाण म्हणा, ते छिद्रात तू तुपला बाप उडी हाण म्हणा. म्हणजे अरे येत गाळा एवढं कशात पाडून ठेवलं. त्यानं सृष्टी तयार केलेली, तिचा मेळ आपल्यासाठी लागत असतो. काल काय भाजी खाल्ली हे आपल्या ध्यानात राहत नाही. त्यानं ब्रह्मांड निर्माण केले, त्याच्या घडामोडी त्यालाच करू लागले. आपल्यासारखे हा कोरोना नावाचा रोग आलाय, आता हे त्याला न विचारता आलाय, त्याला विचारूनच आलाय. तर एखादा सुटला का, एखादा पुढारी दिल्लीतला ढवळ्याचा सुटला, एखादा लय पैशावाला सुटला, एखादा धोत्रावाला नाही ना महाराज. आपलं तिथं चालतच नाही महाराज. हा इतकी शक्ती आहे त्याची. आणि महाराज तो काय करतो, हो उचिष्टे का
जगाच्या मालकाला उष्ट काढलं बाबा जगाच्या तुम्ही आम्ही प्रतिष्ठेचा विचार करतो पोरव एका श्रीमंत माणसाला म्हणलं वाढायला घे ना भात वाढ मला कसं गचगचच लागत गचगच लागत भात नाही वाढ पोळ्या वाढ मला हलका टोळी का पोळा वाढायचा नाही वाढणार म्हणलं मग शिरा वाढ मला शिरा वाढ हात भरते ना वरड वाढ वरड वाढ भूतर भर त्यावर वडीतो का महाराज प्रतिष्ठेचा विचार करणारे तुम्ही आम्ही जाती जगाच्या मालकाकडे भेदभाव हा प्रश्न केला म्हणजे निवृत्ती दादा खरंच जगाच्या मालकानं उष्ट काढलं म्हणले आता ज्ञानोबरायनच काढलं ना महाराष्ट्राचा अवतार सखा माझा यांनीच काढलं पण महाराज त्या निवृत्तीनाथ रायला विनंती केली म्हणले तुम्ही सांगा ना कसं जगाच्या मालकानं उष्ट काढलं महाराज निवृत्तीनाथ मला सांगितलं आणि तूप वाढायचं एक काम नाही महाराज भीमासारखा स्वयंपाक नाही करता आला गळ्यात बघ माणसं आणि माता माऊलीत स्वयंपाक केला चालती होती गिरजा काकीला जास्त मला नाही जमायचं तुम्ही उभं आडे गेडे घेऊन योगदान येतं मला फिरतो झालं कसा गणित होत्या गिरजा काकी स्वयंपाक मी कमून येच केली गिरजा काकीचं तू जे चाललंय ते चालू दे ना म्हणली माई स्वयंपाकात ती झाली मला महाराष्ट्र शासन पगार देतो अरे मी म्हणलं तुला चुली जरी झाली तर शासन आता पगाराचं काय महाराज लय मोठी आहे का अहो 10,000 द्यायला लगेच तेवढ्या खालून दिली की लगेच पदवी त्याला काय अडचण आहे हा काय अडचण नाही मला ती म्हणे काय खायचं तुम्हाला ती नाही पुढची ती म्हणे काय खायचं तुम्हाला तिला काय नाही पिठलं भाकर कर आणि सगळे सोपं काय माता मावले पिठलं भाकर हा इकडे काय चून म्हणते का पिठलं हा मला पिठलं भाकर सगळे सोपं तिला भाकरी टाकले पण 1.5 घंटा पिठलं धाटू लागली तरी गोळे फुटलेत नाही मी मुंडक्यानं हाटी हाताने हाटून तर काही फुटा ना मला मुंडक्यानं हाटले आणि हिची स्वयंपाकात पीएचडी झाली आणि हिला महाराष्ट्र शासन पगार देतो सगळ्या लबाडेच मिठाला नंबर 1चा स्वयंपाक करावं की जगा की नंतर वाढण्यात इतका आदर होता इतकी हिंमत होती की जगाचा मालक 1-2 दिवस नाही 36 वर्ष तिथे राहिला 36 वर्ष कशा करता पुक्का स्वयंपाक नंबर 1 होता ना हा आणि तसा स्वयंपाक महाराज भीमानं करावं भीमानं केलेली बाबा भाजी भीमानं केलेली भाजी जर शिल्लक राहतच नव्हती पण जर शिल्लक राहिली करावं आणि ती भाजी जर वाळलेल्या झाडाच्या मुळाला टाकली ना त्या झाडाला पाला पडला होता पाला हे भीमानं केलेली भाजी शक्ती होती आणि आपल्या आचार्याच्या हातचं जर वरण खाल्लं ना तर वडा पाहिले टेम्पो थांबावं लागत विठाला लोकांना माझं बोलणं जेवण बाकीचे जेवण जा काले दिवशी विठाला पोटात राहते काय सगळा मिळच नाही त्याचं काही मिळत नाही नंबर 1 स्वयंपाक भीमान करा आणि तूप ओढायचं काय नाही भीमाकडे होतं ना त्याचं तूप ओढी कर भीम मी एकदा पितराचं जेवायला गेलो पितराचं पक्षाचं दुपारचं जेवण हातपाय धुतले जेवायला गेलो
जेवायला गेला महाराज आमचे कापड धरणी सुजित महाराज रामेश्वर महाराज सगळे आम्ही जेवायला बसल्यावर ये सगळे पात्र वाढले सगळं पदार्थ आले त्याच्यावर आता एक बाई तूप घेऊन आली वाढाय तूप तिच्या डाव्या हातात तुपाची वाटी उद्या हातात दाबण डाव्या हातात तुपाची वाटी उद्या हातात दाबण तिला जेवढं तुप भातात चिटकून तेवढं टाकावं अन्नाला आणि पुढे चाला मी तर ताटकून उठूनच उभा राहिलो सुजित महाराज म्हणलं बस नाही मग महाराज खाली डोळे फोडी तिकडे काय रे दाबण घेऊन आली डोळे फोडी तिकडे ते म्हणले नाही रे ते तूप वाढायला मी म्हणलं दाब ना तूप आपण नाही पाहिलं ती पुढे आली नाही तिचे पायच धरले म्हणजे तिचे काय तू भारी तूप वाढली ती ग तुला चॅलेंजेस नाही म्हणलं तिचे पाय धरले म्हणले काय म्हणली ती येत काहीच नाही मैसासू याच्यापेक्षा भारी तू कोण तिकडे याच्यापेक्षा ती कशी वाढी ती सगळे पात्र वाढी देती पदार्थ वाढू देती डाव्या हातात तुपाची वाटी घेते उजव्या हातात नागिनीचं पान घेते आणि त्या नागिनीच्या पानाची अंडी तुपाच्या वाटीत बुडीती आणि वाढीत नाही म्हणलं मग शिपीत चालती शिपीत सुजित दादा गोपन दादा ज्याच्या नाकावर पडेल तोच खुश महाराज मिळाला त्याला बाबा नाही बाबा एवढं ऐकलं मी दम खातो मी तिकडे गेलो तिकडे तिच्याकडे गेलो ती आतल्या घरात ती म्हणजे मी म्हणलं पुढे ती म्हणजे आतल्या घरात स्वयंपाक करते तिथे गेलो तिच्या पायावर वाटायला लागलं म्हणलं काकी तू काय तूप वाढी ती बाहेर मला तुम्ही असं काय करतो येडे मी म्हणलं अरे मला तुला गुरु करायचंय तुझ्यासारखं तूप वाढतच नाही तू कोणाला वाढाय ती म्हणली तिनं आपलं पदर घातला तिनं आपलं पदर असा घातला तुम्ही मला माझ्या सासूची आठवण काढून मी कमून म्हणजे आमच्या दोघीपेक्षा ना ती आमच्या दोघीपेक्षा भारी तू पडित होती माझ्या छातीवर दाब आला म्हणलं ती दाब ना तू नागिनीच्या पाण्यानं ही कशी वाढीत होती त्याला तिच्या मेलेल्या सासूचा फोटो घरात लावला होता तिने ना तू पाड म्हणलं तुला शपथ म्हणलं सांग तिची नाही तर मरण म्हणलं कशी वाढीत होती तेवढं सांग कीर्तनात सांगायला लागत म्हणलं विठाला ती म्हणली बाबा तिचं काय नवल सांगा तिनं सगळे पदार्थ वाढू द्या तिनं पात्र वाढू द्या पदार्थ वाढू द्या श्लोक होऊ द्या आणि श्लोक झाला महाराज तिनं डाव्या हातात इष्ट्याचा ढेपसा घ्या काय म्हणते विष्णू त्या विष्ट्याचा ढेपसा घेतला आणि त्याच्यावर इमानदारी इतकी होती म्हणजे दुसरा सुद्धा थेंब पडू द्या इतकी पक्की होती एक थेंब तुपाचा टाका आणि आख्या पंक्तीला तिना दूर 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 आता असं तूप वाढल्यावर आमचं कसं व्हायचं नारायण बाबा विचारा तूप वाढी कसं भीम नाही मान भीमानं 14 लिटरच्या गुंडीनं त्याला आपण कॅड म्हणतो त्या 14 लिटरच्या गुंडीनं भीम तूप वाढायचा यज्ञाचा पहिला दिवस पार पडला ब्राह्मणांनी सांगितलं धर्मराजाला का जगाच्या मालकानं मुष्ट कसं काढलं याच्यावर सांगतो महाराज यज्ञाचा पहिला दिवस पार पडला ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही काय करा तुमची जी लोक जेवण आहेत त्यांना पंक्ती धरायला हवा महाराज धर्मराजाने आदेश दिला सगळेजण पंक्ती धरा म्हणले महाराज पंक्ती बसल्या पात्र वाढली स्वप्न पंक्ती बसल्या पात्र वाढली पदार्थ वाढले आणि श्लोक झाला अन्नपूर्णे महापूर्णे पूर्ण पूर्ण उदिचिते पूर्णेश पूर्ण मादाय पूर्ण महाराज श्लोक झाला श्लोक झाले ते लोक जेवायला बसले धर्मराजा डोके विचारायला म्हणजे अरे माणसं तेवढं तुम्हाला
जवळच्या शेवट माणसं किती बसले तेवढं मोजून आहे. मला त्या पंक्तीत माणसं जेवत होते 43,832 बरोबर. एका पंक्तीत माणसं जेवत होते 43,832 माणसं एका पंक्तीत जेवत होते आणि गुणिले 14 पंक्ती रोजच्या होत होत्या. अशा या लोकांच्या 14 पंक्ती दररोज होत होत्या. पहिले पंगत बसल्याच्या नंतर धर्मराजाच्या डोक्यात विचार आला, म्हणले रामकृष्ण हरी सगळे काम यज्ञातले डिप्टो प्रत्येकाकडे व्यवस्थित पार पाडण्याकरता स्वतंत्र नेमून दिले, पण या पंक्तीतले पात्र कोणी उचलायची ही कमिटी स्थापन केली नाही. विठाला विठाला शेणीतला घाम पाया कापू लागली. आला का तू गरीब कमी होईल. सकाळी लोक म्हणायला तो आला महाराज कीर्तनाला पुत्र बी नव्हतं. विठाला द्रौपदी समोरून आली म्हणजे मालक जास्त माणसं जेवायला बसलेत म्हणून तुम्हाला घाम आला काय. पंक्तीत जास्त माणसं जेवायला बसल्यामुळे तुम्हाला घाम आला काय. तर महाराज त्या धर्मराजाने सांगितलं नाही ग द्रौपदी, बघा अथांग सागरासारखं किराणा आणलाय म्हणले नकुल सहदेव म्हणून. किराणा आणण्याचं पण त्यांच्याकडे म्हणजे अथांग सागरासारखा किराणा आहे, काही काळजी नाही काही काळजी नाही. म्हणजे मग तुम्हाला घाम काय येतो, तुम्हाला घाम येण्याचं कारण काय. काही नाही म्हणले यज्ञातले सगळे कामं ज्याचे त्याच्याकडे व्यवस्थित पार पाडण्याकरता निघून दिले, पण यज्ञातले माणसं जेवल्याच्या नंतर पात्र कोणी उचलायची ही कमिटी दादा स्थापन केली नाही. आणि 43,832 लोक एका पंक्तीत जेवायला बसलेत, एवढ्या माणसाचे पात्र कोणी उचलायचे. हा प्रश्न मला पडला द्रौपदी. मला द्रौपदी हुशार होती, देवाची बहीण होती. त्यांनी सांगितलं मला काळजी करू नका, पंक्तीत जे माणसं बसलेत का त्यांचं दर्शन घेऊन या. का अरे त्यांचं दर्शन घेणं धर्मशास्त्रात सांगितलं, तुम्ही अगोदर जा त्यांचं दर्शन घेऊन. अगं पण द्रौपदी पात्र कोणी उचलायचे, पात्र कोण उचलणार. म्हणले मी पाहते ना मला, तुम्ही काळजी करू नका. अरे एवढ्या माणसाचे पात्र तू एकटी बाई कशी उचलशील. सांगितलं तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मी तुमच्याशी खोटं बोलू. सांगितलं नाही पण अगोदर जा. महाराज धर्मराजा बाहेर तर गेले, पण ते पात्र कोणी उचलायची ह्या भीती ना ते पंक्तीत गेले नाही. एका खोलीतच दडून बसले, लपून लपून बसले लपून. महाराज द्रौपदी लपून बसल्या नव्हते. त्याने एका मखमली कपड्यामध्ये एक सुवर्णाची मूर्ती ठेवलेली होती. ते मखमली कपडा बाजूला काढला आणि चतुर्भुज मूर्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची, त्या मूर्तीला जवळ घेतलं, चंदनाच्या पाट्यावर ठेवलं, पंचगव्यानं स्नान घातलं, चंदन उगाळून त्याचा तिलक केला, तुळशी मंजुळा आणली आणि त्या मूर्तीच्या पायाजवळ ठेवली. आणि द्रौपदी रडू लागली. द्रौपदी रडू लागली. महाराज धावा केला, धावली केशवा. महाराज संकट पडल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला सगळ्यालाच प्रभूची आठवण होती. त्या द्रौपदीनं धावा केल्याच्या नंतर जगाचा मालक आहे तिथे काही वेळ लागतोय ना, ते काय अभंग महाराज थोडी बोलले. हा महाराज जगाचा मालक त्याच दिवशी प्रगट झाला मागच्या दारातून. मला सांगितलं ताई मी आलोय ग. आला दादा म्हणजे हो आलोय. काय झालं माई रडायला तुला. काय नाही दादा आमच्या मालकाकडून एक चूक झाली. काय चूक झाली. काय नाही म्हणले यज्ञातले सगळे कामं ज्याचे त्याच्याकडे व्यवस्थित पार पाडण्याकरता नेमून दिले, पण काय म्हणले हे माणसं जेवायला बसले खरं, पण हे जेवल्याच्या नंतर यांची पात्र कोणी उचलायची ही कमिटीच आम्ही स्थापन केली नाही. आणि देवा 43,832 लोक एका पंक्तीत जेवतायत आणि अशा 14 पंक्ती संध्याकाळपर्यंत उठणारे. पहिले माणसं जेवल्याच्या नंतरच त्यांच्या समोरची पात्र उचलल्याच्या नंतरच दुसरे नवीन माणसं जेवायला बसते. आणि एवढे पात्र कोणी उचलायचे प्रभू, एवढे पात्र कोणी उचलायचे. आणि घसा 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 लोक रडू लागली. जगाच्या मालकानं आपल्या खांद्यावरलं उत्पन्न काढलं आणि द्रौपदीचे डोळे म्हणले अरे रे एवढा ब्रह्मांडाचा नायक तुझा मोठा भाऊ पाठीला का असताना जगाच्या मालकाच्या बहिणीने रडावं हा वेळेपण आहे. डोळेपूस काय काळजी करू नको, हे पात्र मी उचलतो.
हे पात्र मी उचलतो म्हणजे काही काळजी करू नको. जगाच्या मालकानं पितांबर कमराला फसला पोरो, पितांबर कमराला फसला जगाच्या मालक. आता त्याला काय पात्र उचलायला टाइम लागतो हा? त्याने कितीतरी नेलो कोरोनाच्या काळात. त्याला पात्र पात्र तर हलके शेत त्यांच्यापेक्षा पात्र उचलायला वेळ लागणार आहे का महाराज? त्या जगाच्या मालकानं पंचमहाभूतांना ऑर्डर केली. पंचमहाभूतांना ऑर्डर केली, सांगितलं म्हणजे 10 पात्र मी उचलतो, बाकीचे मागच्या मागून उचलून टाका. मला त्या पंचभूतानं 5 मिनिटात पात्र तिकडे तिकडे करून टाकले. नवीन माणसं जेवायला बसले. आता मावली नवीन माणसं जेवायला बसले, पात्र टाकले, श्लोक झाला. श्लोक झाल्याच्या नंतर धर्मराजा जागे झाले आणि पळतो द्रौपदीकडे. म्हणजे द्रौपदी अगं अन्नपूर्णे महापूर्णे श्लोक दोनदा कस काय? वदनी कवळ घेता दोनदा कस काय? म्हणजे मला पहिले माणसं जेवण उठले आणि दुसरे माणसं जेवायला बसले म्हणून वदनी कवळ दोनदा आणि अन्नपूर्णे दोनदा. एडी झालीस काय? इतक्या माणसाची पात्र कोण उचलणार? अगं तुझ्या माझ्या सारख्याला इतकं मोठं काम करता येत असते वय? खोटं बोलू नकोस म्हणले, खरं सांग. मला तुमची शपथ मी खरं सांगते, मला तुमची शपथ मी खरं सांगते. म्हणजे मला खरं वाटत नाही म्हणून मग यंदा पंक्तीत जाऊन पहा, पंक्तीत जाऊन पहा. मला धर्मराजा पंक्तीत आले तर खरंच महाराज पहिले माणसं जेवून उठून बाजूला बसून पान सुपारी खात होते आणि नवीन माणसं जेवायला बसले होते. नवीन माणसं जेवायला बसले होते हे पाहिल्याच्या नंतर धर्मराजानं खांद्यावरचं उपकरण काढलं, सुचिता तोंडात घातलं आणि द्रौपदीच्या समोर येऊन हांबरला फोडला. द्रौपदी इतकं मोठं काम सामान्य मनुष्य करू शकत नाही का? इतकं मोठं काम तुझ्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती करू शकत नाही. हे काम कुणी केलंय तुला शपथ आहे माझी, सांग. महाराज त्या द्रौपदीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि त्या डबडबल्या डोळ्यानं द्रौपदीनं त्या चंदनाच्या पाटावर ठेवलेल्या त्या सुवर्णाच्या प्रतिमेकडे बोट केलं, सांगितलं मालक तो उच्चिष्टे का? पहिल्या चरणात महाराज जगाच्या मालकानं उष्ट काढले. का काढले याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. ज्ञानोबरायांनी पुण्यावरती दादाला प्रश्न केला, दादा हे उष्ट काढले रे पण त्याला पाहिलंय काय कोणी? देखील माये चतुर्भुज स्वभावे
ज्ञानोबरायला नृत्य माय म्हणतात. ज्ञानोबराया माझी माय हे ज्ञानोबा. आणि मी प्रत्यक्ष पाहिले. काय करताना पाहिले दादा? वारुती वागवी अर्जुनाची. मला ज्ञानोबरायाने प्रश्न केला, दादा अरे जगाच्या मालकानं अर्जुनाला बहीण दिली होती, मग घरातलं काम करायचं असतं, काही सांभाळायचे असते, शेताचं काम करायचं असतं, हे गोळे काऊन सांभाळले? मला निवृत्तीला सांगितलं याच्याकडे 7 अवतार जावं लागेल. 7 अवतार महाराज. 7 अवतारामध्ये एक म्हातारा व्यक्ती रामचंद्र प्रभूकडे गेला. विचारलं, प्रश्न केला, म्हणजे श्रीराम कुठला वंश आपला? म्हणजे आमचा सूर्यवंश. म्हणजे आलाय सूर्य तुमच्याकडे? म्हणजे आतापर्यंत तर नाही. म्हणजे मग सूर्यवंश नाव लावायचं नाही, बदलून टाका. महाराज रामचंद्र प्रभू वशिष्ठांकडे गेले. सांगितलं, गुरुदेव म्हातारा व्यक्ती आला आणि त्यानं सांगितलं सूर्यवंश नाव लावायचं नाही, सूर्य तुमच्याकडे कधीच आला नाही. वशिष्ठ हुशार होते. सांगितलं काही काळजी करू नका, उद्या दुपारी जेवायला सूर्य आपल्याकडे येईल. जेवायला तयारी झाली. सूर्यानं वरून सांगितलं, म्हणजे मी काय पायी येणार नाही. आता निवडणुकीचा काळ चालू आहे ना, ज्याला बायको पण घेत नाही का? बरोबर, ज्याला बायको पण घेत नाही ते म्हणतो साहेबाची गाडी आली तरच मी येईल मला न्यायला. साहेबाची गाडी न्यायला आली तरच मी प्रचाराला येईल. आता बायको घेत नाही ते जर गाडी मागते तर जगाचा जगाला सूर्य झाला प्रकाश देणारा सूर्य आहे, त्यानं जर रथाची अपेक्षा केली तर काय चुकीचं आहे? सांगितलं मला घ्यायला रथ पाठवा. म्हणजे काय अडचण? रामचंद्र प्रभूंनी सुमंताला सांगितलं, सुमंत जा, तुम्ही काय करा, आपले 2 आकाश मार्गाने जाणारे घोडे रथाला झुपा आणि काय करा त्या ठिकाणी त्या सूर्याला आणायला जा. मला आता 6 महिने दादा घोडं खाली बसत नाही. 6 महिने मग सूर्याला आणायचं म्हणलं त्या पाया घोडे खाली बसले. यांना का दुसरा पाहुणा नव्हता घर म्हणल्या उठले की निघाले सूर्याला आणायला. सूर्याला कुठं आणायला गेलं माणूस वापस येत असते होय. मला ते घोडे बसले खाली. हे सुमन त्या चौकदारानं सांगितलं, घोडे सांभाळणारा होता, म्हणला मालक ते घोडे उठत नाहीत. म्हणला कमून रे? म्हणला ते सूर्याला आणायला जायचे त्यांना. म्हणलं मग आता दुसरे नाहीत का घोडे? म्हणजे आहे पण यायचे पलीकडे वाड्यात. म्हणजे मग त्यांना झुपा, त्यांना सांगूच नका पुढे न्यायचं. तो काम करणार हुशार होता. ते मला मालक आपण नाही सांगायचं त्यांना पुढे न्यायचं म्हणून, पुढे न्यायचंय तुम्हाला काय आणायला. त्यांची जात त्यांना सांगा ना, जात जाती सांगेन का? घोडे घोड्याला सांगते का? ते घोडे झुपले महाराज. घोडे झुपल्यावर हे 2 घोडे झुपल्यावर बाकीचे घोडे हसू लागले. बाकीचे ग्रामपंचायतचा सदस्य नाही आणायचा, सूर्य आणायचा. सूर्य जातील वरी गेल्यावर स्टाईल करू का? वरी गेल्यावर चढताना म्हणले, ते म्हणले अरे आज आणायला गेल्यावर चढचण सूर्य खाली आले होते, तुम्ही वाचताना काय येडे होते? तुम्ही चढतानाच ना. म्हणले मग तुम्ही चालले काऊन? म्हणले आमचं शास्त्र आम्ही वर त्याला आणायला गेलो म्हणून शास्त्रात नाव तरी येईन आमचं, तुम्ही तर ना का चालतात ना. म्हणले मला हे 2 घोडे सूर्यनारायणाला आणायला गेले. हे 2 घोडे सूर्यनारायणाला आणायला गेले. महाराज आता ज्याला याच्या स्वागताला गेले, दादा याच्या स्वागताला गेले, ज्याला आणायला गेले तू जाईन कसं? नाही जाणार मला. की भवंतोपाचारीला सवे विंजनू लाविला. आई लेकराच्या डोळ्यात काजळ कसं घालते? तिचा अभ्यास असतो. बोला ना, त्याचा अभ्यास असतो. पण तुम्ही कसं हळूवार त्याच्या डोळ्यात काजळ घालता आणि त्याच्या डोळ्याला हिचा होत येत नाही असं अगदी व्यवस्थित करतात. त्यांना बी आपल्या आईला तसं जपलं पाहिजे. थोडं विषय अंतर होईल बघ, त्यांना बी तसं जपलं पाहिजे. अरे ह्या आई जर मी तर म्हणतो हे जे आई वडिलांना सांभाळत नाहीत ना म्हातारे झालं, या आईनं चुकीचं केलेलं असतं. काजळ घालता घालता त्याचा डोळ्यात फोडायचं. मला असं अंतकरण माझं व्याकुळत त्याचा डोळा तिला फोडला पाहिजे होता. ती जर स्वयंपाक करते दादा, नारायण दादा, ती आई स्वयंपाक करते आणि हे घाण करते, तिला अन असते हे शी करत. आणि महाराज ही सांगते तिच्या जावाला, सांगते तिच्या नंदाला, सांगते आमच्या बाळाने तेवढी शी केली तेवढी धुता ती धुत नाही महाराज, ती धुत नाही. मी ती म्हणजे तू तुझं काम कर. एखादी चांगली असते मायावाणी धुती नाही का? पण काही काही नाही धुत महाराज, काही काही धुत नाही महाराज. ती आई चटणी करीत असते
मिरच्या त्या वाट्यावर गोरुट्यावर ती चटणी तयार केली असती. महाराज त्या तिखटाच्या हातात ती धुती, स्वयंपाक करता करता ती बाजूला होती, ती हात धुती आणि त्या लेकराला काय करते त्याच ढोंगण धुती. बरोबर ना महाराज? मला सांगायचंय काय, त्या आईला त्या लेकरानं तसं जपलं पाहिजे. आणि जर ते लेकरू आई वडिलांना जपत नसेल ना तर मी तुम्हाला आय शपथ घेऊन सांगतो त्या चटणीच्याच हाताने तुम्ही त्याचं ढोंगण त्याला आग झाली पाहिजे. म्हणजे त्याला कळण सोपवणार की आईनं माझ्याकरता काय केलं. विठाला विठाला मला हे दोन घोडे तिथं आणायला गेले, ज्याला आणायला गेले तो जाईन कसा हिमवंतो पाचारीला सगळे विंजणू जावी लागली. तुला वाटलं मला डोळ्यात काजळ जसं आई घालते आणि काजळ घातल्यावर गार वाटतो. आता त्या लग्नाच्या दिवशी घातलं होतं, लहानपणी घातलं नाही, लग्नाच्या दिवशी घातलं त्या दिवशी कळलं गार वाटतं. महाराज त्यानं काजळ घातल्यानंतर जितकं शीतल वाटतंय का तितके सूर्यनारायणच बसलोय बाबा असं. इतके सूर्यनारायण शांत शीतल झाले आणि त्या घोड्यामध्ये त्या रथामध्ये बसले, जगाच्या मालकाकडे आले. जगाच्या मालकाला त्या घोड्यांनी काय केलं, त्या घोड्याचे उपकार जगाच्या मालकावर झाले. कितव्या अवतारात? 7व्या अवतारात रामचंद्र प्रभू. रामचंद्र प्रभू सांगितले या घोड्याचे उपकार मला फेडायचे, या घोड्याचे उपकार मला फेडायचे. पण वाल्मिकांना काही फेडलं नाही ना, मग कसं करावं आता? म्हणजे मग याच दोन घोड्याला जगाच्या मालकानं अर्जुनाच्या दारात जन्माला घातलं आणि त्यांची सेवा केली. वारुती वागवी दोन चरणाचा अर्थ मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 2च मिनिटं राहिली. महाराजांनी मला सांगितलं आमचं गाव वेळेच्या बाबतीत लय पकडलं. आता 2 चरण राहिलेत. पुन्हा कधी आल्या म्हणजे तसं नाही बरं, ते म्हणता पुन्हा येतो काय आमच्याकडे आला बाबा तसं नाही. पण आता बोले त्यांनी तुम्ही काय सांगते त्याच्यामुळे नाही का. आता माझा भोळा भाग मी माणूसच भोळा आहे. महाराज 2 चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 चरणाचा अर्थ तेव्हा कधी येईल त्यावेळेस सांगण्याचा प्रयत्न करीन. महाराज असं गोल गुरुजन मंडळी म्हणजे आता एक जुनी म्हणे, एक वारकरी मेला सुट्टीचा. वारकरी मेल्याच्या नंतर तो नियमातला होता नारायणचा. तो वारकरी लक्ष देऊन आहे, तो वारकरी नियमातला होता. महाराज त्याला स्नान घालायला काढलं ना तर तो स्नानाला तांडे घेतल्या हरिपाठाला सुरुवात केली. महाराज ते मेलं ना, त्याला आंघोळीला काढलं ना तर तांडे डोक्यावर पडले सुंदर ते जाणून लगेच त्यानं सुरू कर. नियमातला वारकरी असल्यावर अवघड असतो. आणि जोपानदारा कधी कधी हरिपाठ म्हणल्याशिवाय नियमातल्या वारकऱ्याचा देह सुद्धा जात नाही. आमच्या श्री गुरु महाराज वक्ते बाबांनी जसं भीष्मापिता महांनी महाराज उत्तरायण लागल्याच्या नंतर देह ठेवला, तसं महाराज आमच्या वारकरी संप्रदायातली भीष्मापितामह त्या वक्ते बाबांनी काय केलं, व्याधी होती, दुःखही होत, शरीराला त्रासही होता. पण काय महाराज किती पुण्यवान होते, उत्तरायण लागल्याच्या नंतर आपला देव ठेवला. आणि हे कधी घडू शकतं? ही भक्ती केल्याच्या नंतर, हे भक्ती केल्याच्या नंतर तसं घडू शकत नाही. म्हणून धावत्या वेगामध्ये 2 चरण सोडण्याचा प्रयत्न केला. नारायण बाबा इथं थांबले. सगळेच गुणीजन मंडळी स्वतः दादा, सुधीर दादा, रामेश्वर दादा, गोड स्वामी सिस्टीम. तुमचं लग्न झाले नाही तर माझी पोरगी तुम्हाला दिली असती, थांबले असतील ती पोरगी एक वाटते. चौकशी करतो आले आले तिथे लग्न झाले, ते झालं म्हणलं, ते झालं म्हणजे ते पोरग झोपलं होतं. तसं काही नाही महाराज, त्यांचं पोरग माग आहे अजून.
कोणी आमचं इच्छालाची सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. काय सांगता येत नाही, वेळेचा भरोसा नाही. आज मी आहे उद्या नाही, राहीन न राहीन. तुम्ही आज आहात उद्या मी तुम्हाला काही दम दाखी नाही तुम्हाला मारतो काय आम्हाला देखील. हा नाही आता काय करा सगळ्यांनी दोन दोन हात येत पडते त्याला. नाही आदिलाबादला किती एक एकच एक महाराष्ट्रातले दोन दोन आहे, इकडे दोन दोन दिसती झाला वर झाल्या कळ प्रत्येकाने मला हातावरती करेल. काही काळजी नाही, एवढं भजन केलं ना मी जेवढं पुण्य केलंय का ते आखं तुम्हाला लागेल. फक्त एवढंच करायचंय. तुम्ही काय करायचं, दोन हात वर करायचे, भजन करायचं महाराज. आणि महाराज जे कीर्तनात करीन टाळीची टाळा टाळी बर का, जे कीर्तनात करीन टाळीची टाळा टाळी. आता यम नाही म्हणणार मी, त्याला वाघ कावटाळी. वाघ आहेत ना, त्या यमाचं याला भेव नाही, त्या वाघाचा आहे म्हणून त्याची वाघ कावटाळी. आता घरी कोणी घरी जाईन का नाही मला भरोसा नाही. ज्यानं भजन केलं तो घरी जाणारच, याच्यात काही शंका नाही. सगळ्यांनी हातावर करा, करा हातवरती. ते शेवटचे दोघी तिघी करा, मला सगळं दिसतंय. करा वर, राहू दे मी आलो चहा घेऊ. तुले हरी काय नाच वाटू लागलं नाही. आता माऊली खरं सांग वाटू लागलं ना आते बाई आमच्या महाराजाच्या आते आहे ना आता वाटू लागलं ना.
मला नाचू वाटेल नाचायचं काय त्याच्यात अडचण नाही का? हे क्षेत्र नाचायचे माणसाची धनाची जाऊन नाचते ना इथं नाचलं पाहिजे अहो तुम्ही जर नाचले असते ना कोणते जरी म्हणले असते बाई म्हातारी पटकन झाली नाचायला या लोकांनी काय म्हणतात याचा विचार करू नका आई लोक काहीतरी म्हणणारच जगाच्या म्हणण्याचा विचार करू नका आपण जर नाही नाचलो तर जगाच्या मालकाला काय वाटेल याचा विचार जगाच्या मालकाचा विचार करा मारुती महाराज सत्संग असं नाम सप्ताह असं गुरुजी गेले आपल्या दोन्ही हात वर करायचे आणि जगाच्या मोकळ्यापणाने करायचं. आता मी काय तासभर बोललो नाही का आता आवडतं घेतो. आता तुम्ही गेलेला आमच्याने मी तुमच्या पोरासारखाच चुकला असेल ते इकडे तिकडे नाही का सगळं पदरात घ्या गेलं एक असेल तिने मला दुसरा समजा बरं का गेलं दोन असेल तिने तिसरा तिला तीन असतील तिनं चौथं नाही का चौथं पोरग समजा आणि जिल्हा संधी मला वाटीत घ्या एवढा बोरा तुमच्या पुढे भेटायचं नाही. अशा कोरोनाच्या काळात मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात सर्वांच्याच पायावर नतमस्तक होतो आणि कोणाचंही नाम निर्देश न करता तुम्हालाही धन्यवाद. महाराज मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. महाराज हे काय गुणवानाचं काय वर्णन करा किती गुणवान महाराज हे बाबा नारायण बाबा अरे मेलेल्याला उठून बसतील ना हे किती गुणवान गाणारे आणि काय वागणारे रामेश्वर महाराज आणि काय हे सोपन महाराज आहे महाराज धन्य आहे तुम्ही. कलाकार तुम्हाला किती गावात आणता येते मी तुम्हाला डझन भर कलाकार देते पण धोरणात असलं पाहिजे धोरण कळत तुम्हाला कळत ना बैल किती सांभाळायचं तुम्ही 2 का 15 ती कशी राहते इथं किती आहे 2ची ते एक आणि ते एक कशी आहे धोरणात